विधायक प्रकाश सर्वे द्वारा बाधित हुए झोपड़ा धारकों को घर की चाबी दी गई। मागा थाने विधानसभा के विधायक प्रकाश सुर्वे द्वारा वार्ड क्रमांक 11 और वार्ड क्रमांक 5 के बीच संत ज्ञानेश्वर नगर से शनि मंदिर तक 13.4 मीटर के रास्ते का रूढ़ीकरण करने में बाधित हुए झोपड़ा धारकों को आज घर की चाबी दी गई है, जिससे अब रोड बनाने का काम तेजी से हो सकेगा। ही नहीं, रास्ते के बीचों बीच में आने वाले मालिकों को बोरीवली पूर्व के 22 मंजिल इमारत में 300 फुट के घर की चाबी विधायक प्रकाश सुर्वे सहायक आयुक्त के हाथों घर मालिक को चाबी दी गई है। घर की चाबी मिलने के बाद घर मालिक ने विधायक प्रकाश सुर्वे को शुभकामनाएं दी। विधायक प्रकाश सुर्वे ने कहा कि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे के मार्गदर्शन में जनता के विकास में जो भी चीज बाधक बनेगी उसको दूर करके जनता का विकास कार्य किया जाएगा। आम्ही एकच सांगणार की गोरगरिबांचे आमदार आहेत ते आमचे आमदारच आहेत। आमदार असून आमच्या मुलासारखे आहेत। त्यांनी जे केलं ते सगळं चांगलं केलेलं आहे। आम्ही आनंदी आहोत। याच्या पुढेही त्यांच्या पाठीशी उभे राहणार आहोत। तुमचे घर तुटणार होते, त्यामध्ये महानगरपालिकेने देखील कारवाई करत होती, त्यामध्ये मध्यस्थी करून आमदार यांनी हे मध्यस्थी करून तुम्हाला घर देण्यात आलेलं आहे, काय सांगाल? हे तर खूप वर्ष चालू होतं साहेब। आमचा रस्ताही होत नव्हता किंवा काहीच होत नव्हतं। आज जवळजवळ 40 वर्ष हा प्रोजेक्ट सगळा लटकलेलाच होता, पण मॅडम आणि साहेबांनी करून आम्हाला व्यवस्थित घर दिलंय, त्याबद्दल त्यांच्यासाठी आम्ही आभारी आहोत। 50 वर्षापासून नॅन्सी कॉलनीचा जो रस्ता आहे तो प्रलंबित होता। यांची इथे घरं होती, या घरामुळे बॉटलनेक झाल्यामुळे तिथे बस सेवा किंवा कुठलाही रस्ता होऊ शकत नव्हता। त्यामुळे जनतेला तिथे प्रचंड त्रास होत होता। या सर्वांशी मिटिंग घेऊन माननीय आमच्या वॉर्ड ऑफिसर संध्या नांदेडकर मॅडम यांच्याबरोबर बैठक घेऊन, कमिशनरकडे बैठक घेऊन, चल साहेबांकडे यांना सुंदर अशी घरं बोरिवली वेस्टला देण्यात आली। त्यांना आज घरांच्या चावीचं वितरण झालं आणि उद्या परवा त्याचं डिमॉलिशन होऊन त्याच्यानंतर तो रस्ताचं काम आम्ही सुरू केलेलं आहे सिमेंट कॉन्क्रीटचं। तर मग जनतेसाठी हा रस्ता खुला करण्यात येईल आणि फार आनंद आहे की ही जी झोपडपट्टीत राहणाऱ्या लोकांना 370-300 स्क्वेअर फीटची चांगली घरं 22 माळ्याच्या बिल्डिंगमध्ये भेटलेली आहेत आणि ते बघून लोकांना पण सुद्धा आनंद झाला ते घरं बघून। आणि मला पण खूप आनंद वाटतो की अशी चांगली कामं आमच्या हातून करतात। आता यांना सूचना काय दिल्या जाणार? एकाकडे एकंदरी यांना रूम मिळाल्यानंतर त्याची विक्री सुद्धा करणार येतात, तर तुमच्याकडून पाठपुरावा घेतला जातो, पण यांना सूचना मी त्यांना आत्ताच चावी द्यायच्या अगोदर त्यांच्याशी बोललो, बाबा अशी घरं मिळाल्यानंतर SRA मध्ये पण बऱ्याच ठिकाणी असं होतं की चांगली बिल्डर घरं बांधून देतो, नंतर लोक घरं विकून पुन्हा दुसरीकडे कुठे जाऊन झोपडपट्टी बांधतात। तसं प्रकार करू नका। तुम्ही झोपडं विकू, तुमचं ते दिलेलं सुंदर घर विकू नका। एक तर झोपड्यामध्ये ते शौचालय नव्हतं, पाणी व्यवस्थित नव्हतं, बऱ्याच सुविधेचा अभाव असताना तुम्ही तिथे राहत होता। तुम्हाला सुंदर तुमच्या स्वप्नातलं घर मिळालं आहे, हे घर विकू नका। मराठी माणूस इथून बेघर होता कामा नये आमची। तुम्ही एक उत्तर मुंबई म्हणा, एक स्वतः उमेदवार म्हणून आहात, आमदार म्हणून, त्या उत्तर मुंबईमध्ये गोपाळ शेट्टी यांचा पत्ता कट झाल्यानंतर आता पियुष गोयल यांना संधी दिलेली आहे, त्यावर तुम्ही कसं पाहता? नाही, जे वरिष्ठांनी जे निर्णय घेतला आहे त्याच्याबरोबर आम्ही सहमत आहोत आणि काल त्यांचं आम्ही भव्य दिवस स्वागत केलेलं आहे आणि माझ्या मतदारसंघामधून सगळ्यात जास्तीत जास्त लीड देण्याचा आम्ही प्रयत्न करू। अजून एक यादी येण्यासाठी बाकी आहे भाजपची, पण एकीकडे शिवसेनाची सुद्धा यादी येणं बाकी आहे आणि दुसरीकडे महायुतीमध्ये मनसे हा हात मिळवण्याचा जोड प्रयत्न सुरू आहे। याच्या बाबतीत माननीय मुख्यमंत्री आमचे एकनाथ शिंदे साहेब आहेत, ते योग्य तो निर्णय घेतील। बाकीचे जे कॅन्डिडेट आहेत ते थोडासा धीर धरावा, चांगला निर्णय देण्यात येईल। अध्यक्ष राज ठाकरे हे देखील उत्तर मुंबईमध्ये आता दौरा करायला सुरू झालेले आहेत। गेल्या काही दिवसापूर्वी दोन दिवसीय दौरा करण्यात आला, हे देखील इथे उमेदवार उभा करण्यात येतात, तर तुम्ही कसे पाहता? प्रत्येकाचा पक्ष आहे, प्रत्येकाला आपले अधिकार आहेत, त्यांनी त्यांचा पक्ष वाढवण्याचं काम करत आहेत, आम्ही आमचा पक्ष वाढवण्याचं काम करत आहोत। हिंदी